हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमैकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मन्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रेयः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणश्रीशः देवी मंगलदेवता। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ, श्री सुधींद्र तीर्थ, श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। आम्ही सांदुकुनु देवू आता इतले देवू म्हणून अनु अम्मान आमका सांगिले पायंपडी देवाला निमका देव पुरजनापशी होडू देवान दिवचे येपरी आम्ही सांगिला ऐकल्यांची तशीची आता साधनी म्हळ्यार कसले म्हण म्हणताना मनुष्य जन्म मेळचो भारी अपरूप येरी तशान मनुष्य जन्म मेळताना परमात्माले साधन कोरका परमात्माक आम्ही परमात्माला अनुग्रह पावली म्हणजे आम्ही मोक्ष पावियत भक्ती जाऊ का या पुरे आम्ही ऐकलीत ना मॅ आता मनुष्याले म्हळ्या मनुष्य जन्माचे महत्व तंतुई परमात्मा पावची कतीर मनुष्य जन्म दिला म्हण म्हणलेलं आमका कळले. आता परमात्मा म्हळ्या कसले आमका ते समगोत ना आमका सानस्तान दुखून परमात्मा देवस देवाक पायी पडका देवाले निमका विद्ये दी म्हणका बुद्धी दी म्हणका आज आम्ही आमगेल चरडवांकई त्यांची शिकोचे तसलं रे देव म्हळ्या कसं नाही आ देवस आमका तो रक्ता म्हळेल एक नंबिका आमका देवाल वैरी येवची तशी ह्या नम्मा सांदुकून सांगताची तरी देव म्हळ्यारी हो असं म्हळेल एक नंबीक मांत्र बाय म्हळ्यारी ಕೆಲವು जन सांगतले असताशी ना आबा तश कसले ना देवनी म्हणून सांगून आम्ही देव तश कसले हिरण्यकशिपून सांगील बरे सांगतलचे नाही असाची त्या वेळाक सम जाऊन देवाल विषयी कसं म्हणून कळणी दृढ जाऊन आमका परमात्माल विषयांत चिंतन ना म्हणजे रे त्यामही बाई दिसता यामही बाई दिसता म्हणून अशी दोन्ही आम्ही नमगुची तशी जाता देव ना म्हणता बाई बॅ ना दिसता ना आम्ही पळयनी म्हळ्यार कोणाक दृढ जावन एक परमात्माल विषयी चिंतन ना तील जना अशी जाल्यार केलो पंत कसले कष्ट येईल कुडले आम कितले संशय कसले असो जोर कष्ट येईल कुडले आम्ही देवा आमकां राख म्हण म्हणटाची म्हणाची बाय चेडून जाल्यार सान नासतना जाल्यार आम्मेची आमगेले सानपणाचे उडकास केले ते नाही तशीची कसले एक कष्टा वेळू म्हणली कुडले देवा म्हणचे परीक्षा कष्ट म्हळ्यार देवा म्हणचे होमवर्क कोरणे नी आता मास्टर मारता दिसता म्हण तेदन आमकां देवाला उडकसू चेडवीचे जेव कसले जेव तरी आम्ही देव असं म्हळेल तेदन दुखून विश्वास दवरला म्हणलेलं वहीन माय तशी आता ये देव असं म्हण सांगच्याक आजी पशी पुढे आम्ही सदागमेक विज्ञेयम म्हणले आगमशास्त्राची प्रमाण म्हण तरी प्रमाण म्हळ्यारी हांगा मध्व सांगताची प्रमाण म्हळ्यारी खंयचे एक विशयाचे एक तिळबळीक आमकां येवका जाल्यार ते कशी आयले म्हणटा पळय त्या प्रमाण हान तो तीन विधस म्हणले मध्वानी प्रत्यक्ष अनुमान आणि आगम प्रत्यक्ष प्रमाण म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार आमकां देवान 5 ज्ञानेंद्रिय दिला दोळो कानू नाक जीभ आणि त्वचा ताजी नंतर ते 5 ज्ञानेंद्रिय नंतर एक इंद्रिय मन ते आम्ही बुद्धी म्हणून जावो लेपू येत ये
पांच ज्ञानेंद्रियानं कसल अनुभव केला ते बुद्धीनं ग्रहण करचेच पळय ताका प्रत्यक्ष प्रमाण म्हूण म्हणटाची. अशी एक सांगची जाल्यार दोळ्यान आमी कसं की एक पळयलें कुडलें ते चंदकी चंदनाकी म्हूण म्हळेलें एक आमकां मना येता पळय हाका रुपाचें परिज्ञान म्हणटाची. तशीच नांकान आमकां परंबोळू वासाण ह्या पळय कळटा. तशी आतां आमकां कसकी एक स्मेल येयलें ते बॅड स्मेल की ते गूड स्मेल की कळचे खंयच्या निमती मना निमती. तशें जावन ह्या पळय प्रत्यक्ष प्रमाण म्हूण जाता. आनी एक अनुमान प्रमाण म्हणटाचे. अनुमान प्रमाण म्हळ्यार कसं न्ही दूर खंय की एक धुंवर येयलो म्हणून आमकां दोळ्यार दिसलें हो थंय खंय की उज्जू पडला दिसता म्हूण आमी अनुमान करताच पळय तशी ते अनुमान प्रमाण म्हूण जालें. आतां आमकां प्रत्यक्ष दोळ्यान पळोवचें जाता ते कसल की म्हूण एक आयडी करूं जाता म्हूण जाल्यार वोपास ते वैकी नेकी म्हूण खंडीत करूं आगमा प्रमाण कसलेक म्हूण म्हळ्यार एक ते जवूक आगम प्रमाण कसल्याक म्हळ्यार आमगेले इंद्रिय ಕನ್ನಡಾನ ಗಾದೆ ಸರ್ ಕಣ್ಣಾರೆ ಕಂಡರೂ ಪರಾಂಬರಿಸಿ ನೋಡಬೇಕು म्हणून दोळो आमकां दाखयता जाल्यार ते दाखयिल्ले विशय समकी पटिकी आमकां कळना. तशी आतां मॅजीक शो करतलो हाता दुखून दुड्डू न्ही काण दाखयता ते बद दुड्डुवे न्हय नवे तशीची एकाक दोळ्यान पळयलेली ते आमगेले कल्पना आसच्या पुरो तशी ते बद्द न्हय आसच्या पुरो. तशी जावन केन्नाय आमकां हे देवू म्हणून मना हुरक प्रत्यक्ष अनुमान आगम हे तिनी प्रमाण जवूका म्हणून म्हणटाची. देवू म्हणल आस म्हूण म्हणल विश्वासू मनान तूं गट्टी जावन उरका जाल्यार तिनी प्रमाण जवका म्हणून मध्वाचार्यान म्हणलेलें. तशी आमकां तरी देवू आसकी ना म्हूण म्हणलेल्या विशयान चर्चा करची तितलें आमी कसलें ज्ञान पावनीची जाल्यार आस म्हूण म्हणलेलें एक विश्वासार आमी देवा पांय पडटाची. तरी आतां देव आस जेवो देवाल विशयी सांगचे ते पळय कोणें म्हळ्यार आगम म्हणलेल्या प्रमाणान. आगम म्हूण कसल्याक सांगता खंयच्याक सांगताचे आमी म्हूण म्हळ्यार वेदाक उपनिशदाक मागीर मूल रामायण महाभारत अष्टादश पुराण स्मृती हे पुरे आगमांतू येताची. सत आगम शास्त्र सदागमैक विज्ञेयम म्हणलें सत आगमैक विज्ञेयम सत आगम म्हणलेले शास्त्रान कळची तसलो म्हूण तसले ते आगम सदागम शास्त्र म्हळ्यार तांतूं भितर वेद येयले उपनिशद येयले मूल रामायण येयले पंचरात्र येयले महाभारत येयले अष्टादश पुराण येयले स्मृती आयले हे पुरे अंत दुखून आमी परमात्मू म्हणलेल्या विशयाचें एक चिंतन करूं जाता म्हूण सांगून. तरी ते आगमांतूची इंद्रियातीत जावन आशिल्ले एक परमात्मू आस. परमात्मा म्हळ्यार कशें आस तागेले विशयांत कसलें एक सांगता हें पुरे ज्ञान आमकां वेद दिता. वेदाक पौरुशेय म्हणटाची जाल्यार केलो जन म्हणटाची ना बा ते कोणकी बरयलेले देवान बरयला म्हणून प्रूफ कसो आस अशें पुराय मस्त सकडी एक चिंतन मंथन मनांत जेवच्यास केलो जनान जाल्यार अपौरुशेय ग्रंथांतू परमात्माले चिंतना आसता. ते प्रमाण दवरका कित्याक म्हळ्यार कोणेय सांगिल्लें आतां एक मनुश्य मात्राच्यान सांगिल्लें म्हळ्यार एकले एक विशया वयर 10 रिती 10 जन सांगताचे खंयचे सांगचे म्हूण कळना ताचे खातीर खंयची वय म्हूण नमगूच म्हूण कळना. तशें जावन कोणाले निमती रचन जायना नातिलें एक शास्त्र ते वेद म्हूण म्हणटाचे. ते वेद परमात्मान सांगिल्ले म्हूण म्हणटाची. तशी ते अपौरुशेय जल तरी आमकां मस्त सकड अशी केलो सकड पद्य आमी सांदुकून आयकलेलो आसता ते कोण बरयले म्हूण म्हणलेले विशय खंयचे सोदिल्यार मेळना तसले ते अपौरुशेय जल्वे म्हूण ना. ते अपौरुशेय कित्याक म्हूण म्हणल्यार कितली की काळ दुखून
वेदांतू स्वर छंदसू खंयचेय बदला म्हण जाईन तशीच आसत. हंगा विंगड बरईल पद्य त्या तांतू भितर कसं की बदल आवडणी कोरनो जावन जाता. आता पुरंदरदासाले मस्त पद्य असं ते विंगड विंगड गायकान वाजितना त्या कसं की छंद असो समजावच्या की रागू छंदेवच्या की ಸ್ವಲ್ಪ सकड शब्द व्यत्यय करू असं म्हणताना ते पौरुषेय म्हणजे आम्ही आमकां जाय जाय तितून घेतलंय ज्याला वेद येद्दोळ तई सूर दुखून वेद म्हणा कसं असं तशी असं तन कसले बदल आवण जाईल इतक म्हण ते केल्लेले परमात्मानं म्हणलं. आणि कसले म्हण म्हळ्यार खंयचे एक वेदमंत्र सांगतना आता विष्णू सहस्रनाम कसले जाव सांगतना ताका एक ऋषी ताक एक छंदसो ताक एक देवते प्रयास म्हण आमी पळयताचे. रामरक्षा स्तोत्र जाव विष्णू सहस्रनाम जाव खंयचे जाव ते शूर कोरका जाल्यार सुरवेक त्या मंत्राक ऋषी कोण छंदस खंयचो देवते कोण ह्या पळय सांगता पळय आमी तशी आतां ते कोण की ऋषी म्हण आमी सांगताची ताणें जेव बरें येयले जाल्यार ते अपौरुषी म्हूण जाता आशिल्ले अशें पळय आमगेल्या मनान तो मस्त सकड येवचे आसात. गायत्री मंत्र म्हणटाचे गायत्री मंत्राचे दृश्टार विश्वामित्र ऋषी म्हण म्हणटाचे. तसल्या दृश्टार जेव ऋषी म्हळ्यार कशी सांगिता म्हळ्यार त्या मंत्र ताका ध्यानांत येवनच का त्या मंत्राचे परिपूर्ण अध्ययन करून त्या मंत्रा विशीं परिपूर्ण जेवन सांगच्याक कळ्ळलो तशें ताका दृश्टार म्हणचे. तशी आतां अपौरुषेय जावो नित्य शाश्वत म्हळेले वेद प्रलया कालांत कसले जाल्ले वापस ते तशी आयल्या म्हणजे जाल्यार ते कशी आयले ह्या संशयाक पुराणांत उत्तर आसची पुराय. प्रलया कालांत कशी पुराय जीव परमात्माला उदर सरवत की तशीची वेद इत्यादी आगम शास्त्र पुरे परमात्माला बुद्धी भितर वताची ते मागीर वापस पुनर्सृश्टी जातना ते परमात्माले बुद्धी आशिल्ले ते सर्व ज्ञान विंगड विंगड दृश्टार ऋषींक मनांतू येता. मागीर परमात्माले निमती चल्लेले वेदांतू तप्पू जावचना दोष जावचना ते पुरे परमात्माला म्हणकेची सत्य दोषरहित म्हूण सकडी सांगताची. तरी आमी कोणेय जो परमात्मा कसले कोण इत्ते म्हूण कळका जाल्यार वेदाची ताका प्रमाण ग्रंथ म्हूण म्हणटाची. तशीची गीते उपनिषद ब्रह्मसूत्र अष्टादश पुराण हेवय पुरय परमात्माले जीवात्माले धर्म आचरण हे पुरे विशय तांतूय कळटा आमकां. आनी देवाल दिकड कशी वचूं येता म्हूण म्हळें मार्ग एक आमकां ते दाखयताचे ते सत आगम शास्त्र आमकां दाखयताचे. जाल्यार पुराय एक शास्त्र मस्त आसतलें मस्त शास्त्र आसतलें ते पुरे वाजून मनांत आमी गोंदळ करून घेवचे जाता. इतक म्हळ्यार पुराय खंयचे रितीन हांतू दुखून अशी रितीर चमकल्या परमात्मा मेळटा दिसता तशी रितीर चमकल्या परमात्मा मेळटा दिसता असल चिंतन येता. विंगड 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 वाजू चमकल्यार हजार वाटेन वचून आमी खंय वचूंक आशिल्ले ते आमकां पावचे जायना जाता. तशी ताजे खातीर भगवद्गीतेंतूय कृष्णान सांगिल्लें व्यवसायात्मिका बुद्धी ही एकेह कुरु नंदन बहुशाखा ही अनंताश्च बुद्धयः अव्यवसायिनां म्हूण सांगून तरी आमी परमात्माले वचूंक जाल्यार खंयची वाट धरची न्ही खंयची जावं एकच वाट धरका. तसल्या खंयची वाट धरका वेद सत्शास्त्र
हाचे एक वाट आम्ही धरले म्हूण जाल्यार आम्ही परमात्मा लागीं वचूकची जाता म्हूण सांगून तशी जाल्यार आनी एक विशेष कसो न्ही म्हळ्यार प्रारब्ध म्हूण म्हळेलें आसा मनशाले. प्रारब्ध म्हळ्यार विंगड खंयचेय न्ही, पूर्व कर्माचे पूर्व जन्मांतले कर्माचे एक फल. आम्ही कसले कर्म करताची ताका चांग वायट फल आसताची आसता. हे पुरे प्रारब्ध जावन आमगेले येता. त्या प्रारब्धा निमती केल्या वचनांक परमात्माला वचा एक वाट दाखोवच्या एक गुरू मेळो पुरो. परमात्माला वच्ची कशी म्हण वाट मेळो पुरो जाल्यार पुराय जना तशी मेळटा म्हणून सांगू जायना. तरी म्हणून तसल्यार यथार्थ मार्ग खंयचे म्हणून कळना नाशी साधन करतले जन आसा पळय त्यांनी अधोलोका वचनात तांणी अन्नथामिसरा वचनाची जाल्यार तांकां परमात्मो समा वाट खंयची तागेल्या येवच्याक यथार्थ ज्ञान कसले हे पुरे तो दिता परमात्मो. तरी ते एक यथार्थ ज्ञान यथार्थ मार्ग खंयची रितीरी आमी परमात्माले वचूं का हे पुरे आमकां कळका. त्या पुरे कळका जाल्यार अपासय ताका एक सांगची कसं न्ही म्हूण म्हळ्यार सर्व शास्त्राचे सत शास्त्राचे अध्ययन करता. तरी परमात्मो भगवद्गीतेन तूं सांगता केवल सत्शास्त्राचे ज्ञाना निमती मात्र परमात्माला वची न्ही, निष्काम कर्म केल्यार मोक्ष मेळटा. तशीची श्रेष्ठ भक्ती केल्यार मोक्ष मेळटा असल पुरे परमात्मो गीतेन तूं सांगता न्हय माय. तशी जाल्यार आमकां आतां एक गीतेचें अध्ययन केलें म्हूण लेख्या तातूंत आमकां कसले मना सम जावन आमी अध्ययन करनी म्हूण जाल्यार आमकां कशें दिसता म्हूण म्हळ्यार आतां एक खंयचेय एक गिताचे श्लोक आमी सम मनन करनी आमगेले रितीर आमी ताजे अर्थ तरसची म्हूण जाल्यार तांत भितर तंद्र आसता कसलें म्हूण म्हळ्यार आमकां खंयची लायक दिसले ते आमी लेख काणू परमात्माला आमी अशी वताची तशी वताची हें एक वाट म्हूण लेखून एक मार्ग आमगेलो म्हूण आमी गोरू पुरोची. मागीर केला वचून पुराय कसं केल्यार परमात्मा लागीं वताचें म्हूण जाल्यार खंयचे रितीर चमकल्यार इत्तें म्हूण सांगून दवरताचें. आनी केलो वचून परमात्मा विशय आतां कसो जाल्यार आमकां ते परमात्मा विशयी आराधना करता जाल्यार सम मानतार जावपाची म्हूण सांगून तशें आसता. आतां गितेन तूं परमात्मान सांगला कसं न्ही म्हूण म्हळ्यार कर्म मार्ग आस भक्ती मार्ग आस ज्ञान मार्ग आस खंयची मार्गांनी परमात्माक पावयेत म्हूण सांगून सांगताचें. जाल्यार केन्नाय कसं न्ही म्हूण म्हळ्यार खंयचेय एक आमकां कळ्ळें खंयचेय एक श्लोक आमकां कळ्ळें आमगेले रितीर आमी ते अर्थयसून घेवचे न्ही. ते निचावन कसलें म्हूण कुलंकुश जावन अध्ययन करता. हें अध्ययन करता जाल्यार आमकां एक योग्य गुरू जावपाचें. तदन मात्र आमकां परमात्मा अनुग्रहारी ते गुरू मेळचे. एक योग्य गुरू मेळ्ळ्यार मात्र आमी परमात्मा विशयांत आमी अध्ययनांनी करूंक आमकां जाता. तशी तरी केलो कडेन मोक्षाक भक्ती ना नशी मोक्ष मेळना म्हळ्यार केलो कडेन निश्काम कर्म ना नशी मोक्ष मेळना म्हण जाल्यार केलो कडेन ज्ञान ना नशी मोक्ष ना म्हूण सांगून सांगताचें. जाल्यार हें ज्ञान म्हूण म्हळ्यार कसं न्ही ज्ञान म्हळ्यार ग्रंथ वाचून तांत भितर मस्त पांडित्य आमकां आसल्यार ताका ज्ञान म्हूण सांगून म्हणटाची म्हूण म्हळ्यार तें तप जाता. ज्ञान म्हूण म्हळ्यार परमात्मा बिंब रुपाचें एक ज्ञान जावका अपरोक्ष ज्ञान म्हूण म्हणटाचें. तशी अपरोक्ष ज्ञान मेळका म्हणजे वेदशास्त्राचें एक म्हळ्यार कसल शास्त्र अध्ययन करता कसल करूनच म्हूण तेवय आसता ताका विहित शास्त्र म्हणचे तसय तसल शास्त्राचें अध्ययन करता
श्रवण कोरका मनन कोरका खंयच्या विशयांत आमगेलें श्रवण जाला अध्ययन जाला मनन जाला त्या विशयांत आनीकी चिंतन करचें परमात्माल गुण कसले रूप कसलें हाजें ध्यान कोरका हें पळय आमकां परमात्माक संबंध पाविले सर हांतो बुकांत आनी मेळटा. तरी भक्ती म्हण म्हळ्याली विशय गीतेंत भक्ती म्हण म्हळ्यार कसं न्ही ಕೆಲವು जन सांगता जी परमात्माक अनन्य शरण जावचे त्या भक्ती म्हूण सांगून तशीची आतां कोणाक कसले गोतस परमात्माल विशीं तांकां अहंकार येवच्यानच अहंकार येयले म्हणजे थंय भक्ती आसना. तशी भगवद्गीतेंत भक्ताल प्रकार आनी प्रकार म्हळ्यार भक्ताले एक विशिश्टता आनी भक्तांगे लक्षण सांगला जाल्यार भक्ती म्हूण म्हळ्यार कसलें म्हूण सांगला म्हळ्यार आचार्य मध्वानी भक्तीक एक कशी भक्ती म्हळ्यार कसलें म्हूण म्हळ्यार एक विशय तांणी सांगला महात्म्य ज्ञानपूर्वस्तु दृढ सर्वतोधिक स्नेह भक्ती ही म्हूण परमात्माले एक महात्म्य ज्ञान महिमा ज्ञान म्हणटाची महिमा ज्ञान म्हळ्यार कसं न्ही म्हण म्हळ्यार तागेले गुण दिव्य कर्म आनी ताणें अवतार घेवन येतना ते अवतार कसले घेवन येयला त्या विशयात तत्व आनी ताजे विशयांत एक ज्ञान आनी सर्व कसल सकडी म्हळ्यार हांगा लोकांतू आमी सूख भोगचें पशु पत्नी सुत आलय म्हणटा पळय हाजे पशी सर्वाधिक जावन आशिल्लो परमात्माल वयरी एक प्रिती दाखोवचें तें श्रेश्ठ भक्ती म्हूण म्हणटाची. तशी आतां आमकां परमात्माल विशयांतू भक्ती करता तागेले महात्म्य ज्ञानपूर्वस्तू म्हूण म्हणला त्या पळय कळल्यार तागेले परमात्माले विशयांत ज्ञान न्ही आमगेले मनांत येयला आमकां तागेले वयरी भक्ती मस्त वाडटा वाडूंक साध्य जाता. तशी परमात्माले भक्ती कोरता जाल्यार परमात्माले ज्ञान आमी पावका म्हूण म्हणटाची. थंय भक्ती येवका जाल्यार कसले कोरता म्हूण म्हळ्यार देवाले विंगड पुराणांनी वाजून घेवन वेद कसले जाता सतशास्त्र वाजून परमात्माले स्वरूप तागेले कार्य तागेले महिमा ताणें आमकां कितले एक परमात्मा उपकार आमगेले वयर आसता आमकां अन्न दिता उदक दिता तशी हे पुरे उडगस करचें आनी परमात्माल विशयांत अध्ययन करचें हें आमकां परमात्माल वयरची भक्ती वाडयतर सोडटा. म्हणटना परमात्माले एक महिमा परमात्माले तत्व आनी परमात्माल गुण हाजेक चिंतन मनन करतर सुका तेदन मेळची ज्ञानान भक्ती आनीकी वाडटा. तशी भक्ती मिळीत ज्ञान जेवो ज्ञान मिळीत भक्ती दोन्ही श्रेश्ठच. तशी परमात्माक आमगेल प्रयत्नानच खुश जावन आमगेल वयर पूर्ण अनुग्रह ताणें कोरता म्हूण ताकाय दिसता परमात्माक कोरता हांवें म्हगेल भक्तांक उद्धार करता म्हूण सांगून. तरी आमकां परमात्माल वयरी भक्ती येवका जाल्यार परमात्माले स्वरूप ज्ञानानी कळ्ळी नंतर परमात्माल वयर भक्ती येता भक्ती वाडता. तशी त्या भक्तीन आनीकी परमात्माल विशयो अध्ययन की ज्ञान पावचे की हे परी कोरता भक्तीनच मागीर ताची वटू वैराग्य म्हळेले येवूका जाता. तशी वैराग्य ना नाशी विंगड कसलेची एक म्हळ्यार आमकां सांसारीक
प्रपंचिक विषया दुखून वैराग्य येना नसलरी परमात्मा पावका म्हण म्हणलें आमी भक्ती आतां आमगेल्या मनांत आमी भक्ती करताची आमकां थोडे कसं की परमात्माला विशय गोतस म्हणले कुठले ते ज्ञान नाही परिपूर्ण विषय नाही आम्ही कसं की भक्ती करताची एक पण आमकां आमी निमगून घेवचे आमी परमात्मा पांय पडताची देवाला कुडांत सर्व काम करू पुरोची देवा सेव करू पुरोची देवस्थाना सेवे बांदूच्या पुरोची आमगेले कसे की एक देणीक दिवन खंयची की एक पूजकी शाश्वत सेवकी सगळे करू पुरोची आमी जाल्यार ताजे मागशी आमकां कसले एक अपेक्ष परमात्माले दुखून आशिल्ले म्हळ्यार ते परिपूर्ण भक्ती न्ही आतां आमी कसल परमात्माला खातीर कर्म करताची थंय आमी कसली एक अपेक्षा दवरली म्हण जाल्यार ती निश्काम भक्ती जायना ती सकाम भक्ती जाता मागीर वैराग्य खंय येवचें केदोळ थंय सकाम भक्ती की आमगेली तेदोळ थंय आमकां वैराग्य येनी म्हण जाल्यार केदोळ थंय आमी सकाम कर्म करताची तेदोळ थंय आमकां ज्ञान वाडनी म्हण जाल्यार तरी निष्काम कर्म करे करका म्हण म्हणटा देव निष्कामता आयिल तशीची आमगेले परमात्माला वयर भक्ती वाडता अध्ययन चड करताची मनन जाता आमी म्हळ्यार कसले थंय आसना सर्व देवूची म्हळ्यार भाव असो म्हण जाल्यार ज्ञानवृद्धी जाता खंडीत त्याची आमकां वैराग्य वाडयता आतां भक्ती ज्ञान वैराग्य तीन आसल्यार परमात्मा मेळटा म्हण म्हणलें तशी भक्ती ज्ञान वैराग्यान ती परमात्मा प्रसन्न जाता आनी आमकां परमात्मा आमकां आमगेले वयर प्रसन्न जावचें म्हळ्यार आमकां तो अनुग्रह करता तागेलो वर्थ तो तशी परमात्माले विशयो दुसरे सांगू पुरोचे आमी आयकू पुरोची आमकां मस्त उडगास आस केन्ना केन्ना सांगेल उडगास आस कोण कसले निमगेल्यार आमकां सांगू जाता म्हण जाल्ले कुडले परमात्मा आमकां मेळटा म्हण न्हय थंय कसो की एक अहंकार आयलो म्हण जाल्यार थंय परमात्मा आमगे लागीं येना कोणा अहंकार ना की कोणा ममकार ना की तांगे लागीं परमात्मा येता आनी कसो न्ही म्हण म्हळ्यार गितेन तूं निश्काम कर्म करता म्हण म्हणलां आपणें ते निश्काम जाल्ले तशीची आमगेले परमात्माले एक स्वरूप ज्ञान आमकां जाल्लें म्हण जाल्यार तेदना आमगेले संचित कर्म आगामी कर्म नाश जाता जाल्यार प्रारब्ध कर्म वर्ता त्यावेळी सरली नंतर आमी परमात्माला वचचे तरी आतां कर्मांतू तिनी नमनेचे कर्म आसा म्हूण कळ्ळें आमकां संचित प्रारब्ध आनी आगामी आमी हांगा करचे खंयची काम्यक कर्म आसा पळय ते कर्म ओटूचे तर वता व्हड वाडतर वता ते संचित कर्म म्हणचे जन्म जन्मांतरा दुखून आमी कस काम्यक कर्म केला ते पुरे संचित कर्म जावन वतर आसता डेपोजीट म्हणटा पळय आमी तशी त्या डेपोजिटा दुखून आमी ಸ್ವಲ್ಪ काण एक ट्रीप म्हणटाची पिकनीक म्हणटाची जेवो यात्रा त्या विंगडाची यात्रा विंगड ट्रीप पिकनीक विंगड जेवो आमी आतां यात्रे भायर सरल्याची जेवो खंय भोवूं भायर सरल्याची म्हण जाल्यार डेपोजिटा दुखून थोडे काण व्हरता पळय आमी तशीची आमी जन्मान येतना थोडे घेवन येताची ते व्हड संचित कर्मा डेपोजिटा दुखून थोडे घेवन येता ते प्रारब्ध कर्म म्हण म्हणटाची आतां आमी हांगा हे जन्मांत कसो अनुभविता पळय हे पुरे प्रारब्ध कर्माक संबंध पाविले आतां आमी प्रारब्ध म्हणलें पुराय जनान एक कसले वायट प्रारब्ध म्हणचे आमी आयकतले तरी प्रारब्ध म्हळ्यार वायट वेळ म्हळ्यार न्हय सूख भोगचेय प्रारब्ध कर्माची कश्ट भोगचेय प्रारब्ध कर्माची तशी आनीक कसो म्हळ्यार हे प्रारब्ध भोगता भोगता आमी मागीर कर्म करतर आसाची आमगेले जीव वासना म्हणटाची कर्म स्वरूप म्हणटा हाका समजावन आनीक कर्म करतर आसताचे आमी ताका कसो म्हणचें म्हळ्यार आगामी कर्म तशी आमकां केन्नाय
कर्म करता त्या निष्काम जायनी म्हणलेलं आम्ही त्या कर्माचे बंधनाक पडतर असतात या पुरे आम्ही गीतेन तू ऐकल्याची परमात्माला सांगितलंय गीता भगवद्गीता अंत पुरे परमात्मान कर्मयोगान तू कर्म कशी आमक बंधना घालता या पुरे परमात्मा सांगता या पुरे तरी आम्ही काम्यक कर्म करू ना काम्यक कर्म केल्या तिथले आम्ही कर्म बंधन आणतो पडताची वापस आम्ही जन्माक येवका जाता तरी निष्काम कर्म कोरका म्हणजे आणि या निष्काम सकाम कर्माचे विषय कसले म्हणायला मी पाहिजे दिसाक पळे आजी सांगेल सरबाई परमात्माले आणि गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता काही न वाचा मनसेंद्रियर्वाबुद्ध्यात्मनामा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता